रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात RJ आस्थासोबत. समाजरत्नांची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेल्या नव्या कोऱ्या करकरीत कार्यक्रमात ज्याचे नाव आहे छुपे रुस्तम माणसे मनामनातली. मी RJ आस्था तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजच्या कार्यक्रमातील पुढील छुपे रुस्तम, अर्थातच समाजरत्न योगिता किरण पाखले. चला तर ऐकूया त्यांचा परिचय. आपले पूर्ण नाव सौ योगिता किरण पाखले असे आहे. आपले शिक्षण MSc आणि DEd इतके झालेले आहे. श्रोते हो, आता ऐकूया मॅडम कोणकोणत्या क्षेत्रात कार्य करतात. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य या तिन्ही क्षेत्रात आपण काम करता. आपण कोणकोणत्या सामाजिक संस्थांशी संलग्न आहात ते पाहूया. मराठबोळी पुणे, वर्ल्ड विजन संस्था मुंबई ह्या 2 संस्थांशी आपण संलग्न आहात. श्रोते हो, आता बघूया मॅडम किती वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. गेले 10 वर्ष आपण या क्षेत्रात कार्य करत आहात. आपल्या कार्याचा सविस्तर परिचय देते. सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्क्रिप्ट लेखन आपण करता. सूत्रसंचालन व वक्तृत्व कार्यशाळेचे आयोजन करून त्यांना मार्गदर्शन पण आपण देत असता. ऑनलाईन व ऑफलाईन होणाऱ्या काव्य, लेखन, चारोळी, हायकू, निबंध, वक्तृत्व या सर्व स्पर्धेंची परीक्षक म्हणून आपण काम केलेले आहे. आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत. त्यातील उल्लेखनीय असे पद्मश्री विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर सुदाम काटे, डॉक्टर DY पाटील यांच्या कन्या डॉक्टर भाग्यश्री पाटील, माननीय नगरसेवक P. मानपा, मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर इत्यादी अशा मोठमोठ्या लोकांच्या आपण मुलाखती देखील घेतलेल्या आहेत. शतक महोत्सवी अभा मराठी नाट्य संमेलन 2024 पिंपरी चिंचवड येथे सूत्रसंचालन आपण केलेले आहे. वक्तृत्व, वादविवाद, निबंध, काव्यस्पर्धा याची पारितोषिकं आपल्याला जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पातळीवर मिळालेले आहे. वेगवेगळे दिवाळी अंक, साप्ताहिक, दैनंदिन यात लेख, काव्य, हायकू, चारोळ्या आपल्या प्रकाशित आहेत. अनेक प्रतिनिधी संग्रहात काव्य, हायकू देखील आपले प्रकाशित आहेत. 90 आणि 91 अभा मराठी साहित्य संमेलन डोंबिवली आणि बडोदा येथे आपले काव्य सादरीकरण झालेले आहे. पुण्यात होणाऱ्या अनेक काव्य संमेलनाचे अध्यक्षपद आपण भूषविले आहे. श्रोते हो, आता वळूया मॅडमला मिळालेल्या पुरस्कारांकडे. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांची यादी पुढील प्रमाणे आहे. शब्दविद्या साहित्य संमेलन राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला आहे. पहिले विश्व हायकू संमेलन पुणे येथे सन्मान आपला झालेला आहे. मराठबोळी संस्था पुणे यांचा लोककवी पुरस्कार आपल्याला प्राप्त आहे. अक्षरोदय साहित्य मंडळ शाखा कंधार यांचा युगसाक्षी काव्य पुरस्कार आपल्याला प्राप्त आहे. काव्यमित्र संस्था पुणे यांचा राष्ट्रीय कवी ग्रेस काव्यप्रतिभा पुरस्कार देखील आपल्याला प्राप्त आहे. मराठबोळी संस्था पुणे हायकू विशेष प्रतिभा पुरस्कार आपल्याला प्राप्त आहे. यशवंत मनोहर राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत 1900 काव्यांमधून आपल्याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. लाडशाखी वाणी समाज महिला मंडळ सटाणा यांच्याकडून समाजभूषण महिला सन्मान आपला झालेला आहे. दैनिक बालेकिल्ला मालेगाव यांच्याकडून समर्थ गौरव पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला आहे. मराठबोली पुणे यांचा ज्ञानमहर्षी पुरस्कार आपल्याला प्राप्त आहे. वर्ल्ड लिटरेचर संस्थेचा बाशो हायकू इंटरनॅशनल अवॉर्ड आपल्याला प्राप्त आहे. होते हो, आता वळूया मॅडमच्या आदर्शांकडे. कुठलीही एक थोर व्यक्ती असा संपूर्ण आदर्श नाही, तर प्रत्येक महान व्यक्ती आपला आदर्श आहे असं आपण सांगता. स्वाभिमानी बाणा, लढवय्य वृत्ती, आपल्या माणसाविषयी प्रेम असणे, आदर कसा करावा याचा वस्तुपाठ घडवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. आणि अशा महान व्यक्तीला एकटीने घडवणाऱ्या जिजाऊ आपल्या आदर्श आहेत असे आपण सांगता. ज्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाची ज्योत मिळाली त्या सावित्रीमाई डोके उघडून नाही तर डोक्यातील विचार बदलून क्रांती होते, माणूस उभा करावा हे सांगणारे स्वाध्यायचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले आपले आदर्श आहेत. राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रनिष्ठा कशी असावी यासाठी
लढ्यातील सर्व महान नेते आणि देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक आपले आदर्श आहेत. आपल्या सहवासात असलेल्या अनेक व्यक्ती लहान थोर आपल्याला खूप काही शिकवून जातात. ते आपले आदर्श आहेत असे आपण सांगता. श्रोते हो, मॅडमबद्दल गौरवोद्गार काय काय झालेले आहेत ते आपण आता ऐकून घेऊया. आपल्यासाठी प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे आपलं कुटुंब आहे. त्यांनी आपल्यासाठी काढलेले गौरवोद्गार म्हणजे खूप नाव कमावलं तू, फक्त तुझ्या कर्तृत्वावर कुणाचीही वरदहस्त नसताना. ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. समाजातील कोणत्या एका प्रतिष्ठित व्यक्तीनेच नाही तर अनेकांनी म्हटलं की तू कमी वयात खूप प्रगती केलीस. तू एकटीच प्रगती करत नाही तर अनेकांना तुझ्यासोबत पुढे नेते. या वाक्यामुळे आपल्याला अजून अनेकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा उत्साह आणि प्रेरणा मिळत आहे. श्रोते हो, आता ऐकूया मॅडमनी तरुणांना व समाजाला काय संदेश दिला आहे. खरं तर संदेश देण्याइतपत वयाने आणि कर्तृत्वाने मी मोठी नक्कीच नाही, पण जे काही 10 वर्षात शिकले, अनुभवले त्यावरून सांगेल. जे क्षेत्र तुम्हाला आवडतं त्या क्षेत्रात मनापासून काम करा. जर कधी अपयश आलं तर निराश न होता स्वतःची प्रेरणा व्हा. बाह्य प्रेरणेची यश आणि अपयश हे क्षणिक टिकणार आहे, त्यामुळे त्यात अडकून न पडता फक्त समाधान शोधा. गर्दीत नक्कीच राहा पण आपलं वेगळेपण जपा. असा मोलाचा आणि महत्त्वाचा संदेश मॅडमनी समाजाला आणि तरुणांना दिला आहे. श्रोते हो, आता वळूया मॅडमच्या भविष्यातील योजनांकडे. आता करीत असलेले कामात सातत्य ठेवायचं, हे करीत असताना कामाची गती आणि दर्जा वाढवायचा असं आपण सांगता. अनेकांना मोठं करायचं, निमित्त व्हायचं आणि यात खारुताईचा वाटा नेहमीच उचलायचा आहे असं आपण सांगता. आणि याच आपल्या भविष्यातील योजना आहेत. श्रोते हो, आता वळूया मॅडमनी कोणाकोणास सहाय्य व मदत केले आहे त्याकडे. आपण कोणास मदत केली यापेक्षा आपल्याला कोणी कोणी मदत केली हे लक्षात राहतं आणि त्याविषयी कृतज्ञता नेहमीच असते. आपण कोणाला मदत केली हे त्यांनी कुणाला तरी सांगावे आणि आपले नाव आमच्यापर्यंत अनेकापर्यंत यावे, यासारखा आनंद दुसरा आपल्यासाठी नाहीच असे आपण सांगितले आहे. आपल्यासारखे समाजासाठी अहोरात्र झटणारे तरीही प्रसिद्धीपासून दूर राहणारे आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM च्या दृष्टीने छुपे रुस्तम आहात. धन्यवाद.